ह्या अवॉर्डला जे मानकरी आहेत ते त्यांच्याबद्दल जेव्हा मी ऐकतो बघतो, मग ते नेते असतील किंवा सोशल वर्कर असतील, हे परफेक्टली चूज करून त्यांचा सन्मान केला गेला. मला असं वाटतं सकाळचं खूप खूप अभिनंदन. मंडळी, सकाळ सन्मान 2024 पुरस्कार सोहळा आणि अनेक दिग्गज मंडळी, कलाकार मंडळी, मातबर लोक या पुरस्कार सोहळ्यासाठी हजेरी लावतात. आणि आता माझ्यासोबत आहे प्लॅनेट मराठीचे सर्व म्हणूयात अक्षय वर्धापूरकर सर. खूप खूप स्वागत आहे सकाळ सन्मान सोहळ्यात. आणि कसा वाटला हा अनुभव सगळ्यात सकाळ सन्मान सोहळा? प्रतिमच. म्हणजे मला असं वाटतं की सकाळ दरवर्षी इम्प्रूव्हाइज करत जात आहे आणि तेवढे पॉवरफुल अजून थीम बनवत जात आहे. मला वाटतं पर्यावरण, एन्व्हायरमेंट ही इतकी स्ट्रॉंग थीम यावेळेला चूज केलेली आहे सकाळने. माझंही 3रं का 4थं वर्ष आहे आणि अगदी मास्क घालूनसुद्धा मागच्या 2 वर्षापूर्वी आम्ही अटेंड केलं होतं, त्यावेळेलाही दमदार तेवढंच छान कार्यक्रम झाला होता. पण ह्या वर्षीचं मला असं वाटतं की हा एक विशिष्ट जो कॉज सकाळने चूज केलेला आहे, मला असं वाटतं की ह्याची खूप गरज आहे. आणि तसेच ह्या अवॉर्डला जे मानकरी आहेत ते त्यांच्याबद्दल जेव्हा मी ऐकतो बघतो, मग ते नेते असतील किंवा सोशल वर्कर असतील, हे परफेक्टली चूज करून त्यांचा सन्मान केला गेला. मला असं वाटतं सकाळचं खूप खूप अभिनंदन. एक असा वेगळा प्रश्न, कारण मी सगळ्या कलाकारांनाही विचारते की 5 अशा गोष्टी ज्या पुरस्कार सोहळ्याला जाताना आवर्जून करतात. म्हणजे तुमचं असं नसतं ना की आउटफिट बघा आणि हे तुमची ती तो थॉटच वेगळा असतो. तुमचा काय थॉट असतो त्यावेळी जाताना? तुम्ही कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देता? 5 गोष्टी. मला वाटतं सगळ्यात पहिले तर तुम्हाला गुगल मॅप हे सगळ्यात पहिले ही गोष्ट फॉलो करावी लागते की आपण जिथून निघतोय तिथून तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ. आणि आउटफिट असतात की मुलांना पण गरजेचं असतं. म्हणजे ते खूप विचार करावा लागतो की आपण परत तोच रिपीट तर करत नाही आहोत. तुम्हीही करता ना तो विचार? तो करावाच लागतो आजकाल. सो ही माझ्यासाठी दुसरी गोष्ट आहे. अर्थातच स्टेजवरती गेल्यानंतर आज ताराराणीसारखा सिनेमा आपण प्रेझेंट करतोय 22 मार्चला, तर आपल्याला स्टेजवरती काय बोलायचं आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं अगोदर पोचून तुमची तयारी करावी लागते. मला वाटतं ही 3री गोष्ट आहे. 4थी गोष्ट अशी आहे की तुम्हाला एन्व्हायरमेंटवरती अशा एका थीममध्ये ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला तुम्ही स्वतः किती प्रिपेअर्ड आहात. एन्व्हायरमेंटल ह्या एक प्रिपेअर्डनेस फार एक इम्पॉर्टंट असतो. आणि 5वी गोष्ट मला वाटतं की परत आता जाताना किती ट्रॅफिक लागणार आहे, परत एकदा GPS बघायचं. तर सकाळचा जो उपक्रम आहे पर्यावरण विषयक, तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत ते पर्यावरण विषयक? मला वाटतं गेले 5-6 वर्ष मी स्वतः प्लास्टिक वापरणं पूर्णपणे बंद केलेलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रॉडक्टमध्ये मी प्लास्टिक तरी विकत घेत नाही. आणि प्लास्टिक खरोखर खूप जास्त डॅमेज करतो. मला वाटतं की पाण्याच्या बाटल्यासुद्धा जर समजा आपल्याला कॉपर बॉटल्स किंवा अशा प्रकारचं जर समजा आपण कॅरी करू शकलो आपल्या ऑफिसला किंवा कुठेही, तर मला असं वाटतं की एक स्टेप ही तुम्हाला घेणं फार गरजेचं आहे. ती मी स्टेप घेतलेली आहे आणि आय हॅव स्टार्टेड युजिंग कॉपर बॉटल फॉर ड्रिंकिंग वॉटर आणि प्लास्टिक बंद केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद अक्षयजी. आणि तुम्ही सकाळ सन्मानला हजेरी लावली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.